झालेला आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. I specially welcome Shri D.S. Kulkarni, well-known entrepreneur and reformer from Pune, who so graciously consented to share his thoughts and life story with the young students and citizens from Ahmednagar. सगळ्या तरुण मित्रांना या ठिकाणी जे सगळे मान्यवर आलेले आहेत त्यांना माझी आज मुद्दाम ह्या व्यासपीठावरून विनंती अशी आहे की आमच्या ह्या कार्यामध्ये, ह्या चळवळीमध्ये, ह्या अभियानामध्ये आम्हाला आपलं सहकार्य द्यावं. मी कुलकर्णी सरांनाही विनंती करीन की त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये आम्हाला सूचना द्याव्या, त्याप्रमाणे आपण निश्चित करू. पुन्हा एकदा मी आपणा सगळ्यांचं आणि कुलकर्णी सरांचं मनस्वी स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. कष्ट, प्रामाणिकता आणि संस्कार या पाठबळावर 4 आण्याच्या चण्यामण्यापासून ते 4000 कोटींच्या उद्योग समूह ही DSKची वाटचाल तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे. मी IMSचे सरसंचालक डॉक्टर शरद कोलते यांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात DSK यांचा सत्कार करावा. मी माननीय DS कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. नगर हा माझ्या वडिलांची कर्मभूमी, जन्मभूमी. माझे वडील नगरचे. या नगरवर त्यांचा इतका जीव होता की त्यांनी शेवटपर्यंत नगर आणि नगरवरच प्रेम केलं. त्या नगर जिल्ह्यात आज मला इथे तुम्ही बोलवलं आणि त्या नगर जिल्ह्यातल्या, माझ्या वडिलांच्या लाडक्या नगर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातनं आलेले तुम्ही तरुण उद्योजक, माता, भगिनी, मित्र, उद्योजक, बंधू, भगिनी या सर्वांना मी एवढंच सांगतो की माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. हरण्यासारखं आयुष्यात काही नसतं, लढण्यासारखं सगळं असतं. लढण्यातला आनंद हा खूप मोठा असतो. जेव्हा आपण लढाई लढतो तेव्हा हारणं किंवा जिंकणं हा उद्देश नसतो. लढाई कसली? लढाई की आपण शत्रूंशी नाही खेळत आहे, लढाई आपण आपल्या जीवनाशी खेळतो आहे. रडत रडत जगण्यापेक्षा लढत लढत जगणं केव्हाही चांगलं असतं. आणि त्याचा परिणाम जर प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट केले, कामात झोकून दिलं, कामाची लाज वाटून दिली नाही, तर लक्षात ठेवा यश हे दोन्ही हात जोडून तुमच्या पुढे उभं असतं. आणि मी हा तुम्हाला आता माझा प्रवासाचा पाढा उलगडून दाखवणार. कष्ट केल्यानंतर मित्राचे वडील पण म्हणतात, बघ कसं बामणाचं पोरगं काम करतंय. कष्ट केल्यावर वडील पण शाबासकी देत आहेत. कष्ट केल्याचा आनंदच वेगळा आहे. त्यातनं अर्थार्जन पण होतं आहे, ज्ञानार्जन पण होतं आहे. हे लहानपणची गोडी लागली. आणि मित्रांनो, याच्यातनंच माझ्यातला DS कुलकर्णी घडत गेला. हा काही वर्गाचा तास नाही आहे. मला कधी कोणाला बोर करायला आवडत नाही, मगाचपासून बोर झालेलं आहे. तुम्हाला पुणेरी युक्त्या सांगतो. आमच्या पुणेरी 2-4 युक्त्या असतात. जर मी तुम्हाला फार बोर करायला लागलो ना, तर मला तुम्ही पुण्याच्या युक्तीने खाली बसवा. म्हणजे आमचे कसे लोक असतात ना, सगळ्यात चिक्कू असतात, टाळ्या वाजवण्यात पण चिक्कू असतात. तुम्ही आमच्याकडे जर आला तर आम्ही तुम्हाला चहा घेणार का हे विचारतो. आता जुनं झालं, कारण की ती टिंगलीचा विषय होता, चहा घेणार का. आता हल्ली आम्ही चहा देतो बरं का तुम्हाला. तुम्ही 5 जण आला तर आम्ही चहा देतो तुम्हाला. आमचे कप असतात छोटे छोटे. तुम्ही म्हणा छोटे छोटे, अरे जॅपनीज कप आहेत, आणलेलं असतात डेक्कन जिमखान्याच्या त्या आमच्या त्या गल्लीतनं. आणि मग त्याच्यात देतो आणि मग आम्ही तुम्हाला छानपैकी मारीची 3 बिस्किटं मध्ये ठेवतो. आता 5 जण 3 बिस्किटं खायची कशी? तुम्ही खात नाही. आम्हाला मारीचा पुडा 6-6 महिने पुरतो. हे पुण्याची एक युक्ती आहे. वयाच्या 8व्या वर्षापासून काहीतरी धडपडून कमवतच होतो. माझी पेपरची लाईन होते, मी फटाके विकायचो, जुने पुस्तकं विकायचो. त्यामुळे पैशाचा कधीच प्रश्न नव्हता. धडपड कायम चालायची. जेव्हा मी किर्लोस्कर कॉलेजला मला तिथे पाठवण्यात आलं, तिथं परचेस का अकाउंट कुठेतरी मला त्याने 1.5 महिन्याकरता ठेवलं, कॉलेज विद्यार्थी म्हणून. तर माझ्या त्या डिपार्टमेंटच्या समोर टेलिफोन एक्सचेंज होतं. पूर्वीच्या काळी टेलिफोन एक्सचेंज, आत्ताचे तुमचे मोबाईलचे फोनसारखे फोन नव्हते. असे याच्या तिप्पट आकाराचे असे सगळे असे बॉक्स असायचे आणि पुढे असं ते कानाला तो ऑपरेटर असा काळा हे लावायचा
इयरफोन आणि असा पुढे माईक असायचा आणि अशा खुंट्या असायच्या आणि तो ऑपरेटरसारखा गुड आफ्टरनून कोयल, गुड मॉर्निंग कोयल, खाट 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 सगळं करायचा. दर 30 मिनिटाला ऑपरेटर बदलला जायचा. आत्ताही सारखी थुंकी या माईकवर पडते, तो माणूस तोच माईक असायचा. आणि मग त्यावेळेला ते काय करायचे ऑपरेटर, एकमेकांचा थुंकीचा एकमेकांना काही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून छानपैकी दुसरा ऑपरेटर जेव्हा फोन तो ताब्यात घ्यायचा तेव्हा कानालाही डेटॉलनी पुसायचा आणि त्या पुढच्या माईकमध्ये डेटॉलचा बोळा ठेवायचा. तेव्हा कल्पना सुचली, जर या डेटॉलच्या ऐवजी अत्तराचा वास आला तर काय छान वाटेल. हा माझा पहिला बिझनेस. त्या एका वैज्ञानिक पुस्तकात ही माहिती मिळाली की तो जो टेलिफोन होता पूर्वीच्या काळचा, आता खूप कमी ठिकाणी राहिला, तो एबोनाईट धातूपासून बनवला जातो. तर एबोनाईट धातूला जर चमकवायचं असेल तर 10% टर्पेंटाईन आणि 90% खोबरेल तेल एकत्र केलं तर त्याचं जे मिश्रण होतं त्यातनं पॉलिश तयार होतं. एका पुस्तकातनं माहिती मिळाली. आणि आमचा आयुष्यातला खऱ्या अर्थाने आज जो काही आम्ही 5-6 हजार कोटीची कंपनी आहे त्याचं फाउंडेशन असलेला बिझनेस. मग छानपैकी एक आम्ही लोहाराकडे जाऊन टेलिफोनच्या आकाराची ती धातूची तो डाय करून घेतला, एक कात्री आणली, केळकर अत्तरवाल्यांच्याकडे गेलो, डेटॉल घेतलं, मग डेटॉल लावलं, मग त्याच्यावर अत्तर लावलं, मग अत्तरामध्ये खस, रोज, गुलाब, मिरानं म्हटलं 4-5च प्रकार झाले, लोकांना कसं करायचं. मग 2-4 अत्तरं एकत्र करून मग आम्ही मेरिलिटा, फेरिलिटा आमच्या मनाने नावं दिले की आमचे फॉरेनचे नाव आहे. आणि आमच्या आयुष्याचा पहिला बिझनेस झाला. बघा कसा एकातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा बिझनेस करतो. एका मी किर्लोस्करांचा बंगला रंगवत होतो, ऐन वेळेला रूप गळायला लागलं. रूप गळायला लागल्यानंतर ऑइल इंजिननी स्टॉपवरची ऑर्डर दिली की आधी वॉटरप्रूफिंग. आता 1 महिना काम बंद, आता ऐन वेळेला या रंगाऱ्यांना काम कुठनं देऊ. लक्षात आलं हा वॉटरप्रूफ आपल्या आडवं येतं. म्हटलं मी वॉटरप्रूफिंग करून देतो. मग माझा हा प्रत्येक घरी जा, तुमच्या वहिनी जुने ओटे होते त्याला सिमेंटचे ओटे बदलून कडाप्याचे करून देतो, तुम्हाला फरशी बदलून देतो, भिंतीला गिलावा, प्लॅस्टरला गिलावा म्हणायचे प्लॅस्टर करून देतो, नळ मी तुम्हाला नवीन करून देतो, 2 इलेक्ट्रिकचे पॉईंट बसवायचे मी करून देतो. मी 73 ते 80 घराचा कोपरा दुरुस्त करत होतो. मग म्हटलं सगळं घर का नाही बांधायचं. आणि मग मित्रांनो मी बिल्डर झालो. DS कुलकर्णी अँड कंपनी 1980 साली सगळं घर बांधायला लागलो. आजचं हे भाषण आहे की तुम्ही खूप मोठे व्हा, तुम्ही माझे गाववाले आहात, जिल्हेवाले आहेत. एक नगर जिल्ह्यातला सकाराम पंत कुलकर्ण्यांचा मुलगा आज जगभर गेलेला आहे. तुम्ही मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा आणि जगात तुम्ही कुठे ना कुठेतरी मला भेटा. तेव्हा मला आठवणीने सांगा DS कुलकर्णी आम्ही तुमचं नगरचं भाषण ऐकलं होतं. तेव्हा तुम्ही किती मोठे झालेले पाहिजेत मला. तुम्ही एवढे मोठे व्हा की तुम्ही एवढे उंच व्हा व्यवसायाच्या रूपाने, कीर्तीच्या रूपाने, की तुमच्याकडे बघताना माझी मान दुखली पाहिजे. एवढं मला वचन द्या की माझी मान दुखवाल. एवढं मी बोलतो. तुम्हाला सगळ्यांना शुभाशीर्वाद देतो, सदिच्छा देतो.